इकडे इकडे पडतील, इकडे पडतील. उलटी उलटी. अरे बाबा बाबा. अगं भय 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 माझा पिंट्या कसा काम आहे माहिती. बापू चिकना दिसत. अरे तेरा शेवाली बाहेर. शेवकर शेवकर बापू. नुकसान झाला नुकसान झाला. अरे द्यावा द्यावा द्यावा. माशांमध्ये चुरशीची लढत पाहू शकता. शेवयाचा रेंदा केलेला आहे. शेवयाचा रेंदा झालेला आहे. परत एकदा या मैदानात हे बघा. हे चाललंय आतमध्ये, चाललंय आतमध्ये. जाईल का जाईल का. घुसताच येत नाही त्याला. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज अचानक बापूंनी शेतावर बोलवलं. म्हणतं आपल्याला मासे पकडायचे आहे. तर पहिले या भाऊ म्हणजे धुंद्र्याचा भाऊ आले. थोडं काम आहे गावात आलेत तर त्यांना म्हणतं मासं देऊ आपण. तर पहिले हे मैदानात आलं तर फिरत काय वाट चुकलं काय समजत नाही. तर त्यांना पहिले त्या तिकडे कुरणाला लुटतो आणि मग मासं पकडायला जाऊ आपण. तर चला, वेलकम बॅक टू द माय चॅनल. ए चल 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 तिकडे. चला यांना पाठवतात. जा तिकडे जा. हॅलो जा तू पण जा. ही पाणी पिईल का नाही काय माहित नाही. ए मोर्या ये ये चल ये. तर जरा आता यांना तिकडे पाठवतो. हे बघा मी इथे बित्या लावल्या बघा. लोकाई म्हणजे आपली बेबी बाई. तर इथनं आता आपण मासं पकडू. पहिले या मोऱ्याला तिकडे सोडतो. माशांच्याकडे जातो. साहेब ओ साहेब चला जा. चल जा चल चल. गेला. चला हे पण गेला. आता आपण आपल्या ठिकाणी जाऊ. तर आमचा बापू आता माल मटेरियल घेऊन सगळं आलेलं आहे. बापू आता दिवसेंदिवस चिकना होत चाललाय. काय विषय काय लावतो बापू तोंडाला काय माहिती. बापू चिकना दिसत. अरे तेरा बापूला माशांचा खाणं दिलेलं आहे. बापूने मला 5 रुपयाची शेव सांगलेली. मला जास्त सांगली असती आणली असती पण बापूने 5 रुपयाचीच सांगली. तर या धरणाच्या खाली इथं आता आम्ही मासेमारी करू. आमचा मोठे मासेमारी करण्याचा धंदा आहे. आज पक्क मासं पडतील असा बापूचा अंदाज आहे. तर बघूया आपण कितपर्यंत मजल मारू शकतो. तर अशा प्रकारे आता आपण सुरुवात करूया. चला यांना आता खाणं वगैरे टाकलेलं आहे. तर चला आपण जाऊयात. बापूने नवीन आयडिया काढले काहीतरी. त्या दिवशी तुम्हाला दुसरी आयडिया दाखवलेली. आता बापूने कुठनं तरी काय बोलतात त्याला काहीतरी आयडिया वेगळीच आहे. बापूने मेहनत लय घेतो बापू. ते बघ बाबा ते मासं. थांबा इथं मासं बघा किती. लगे मासं आज मला तर वाटतं रेंदा करील बापू. मासं पक्क भेट द्यायला बापू तयार आहे. तर आपण तुम्हाला लाईव्ह दाखवत आहोत कसं मासे येतील कसं. बापू अरे शेवाली बाहेर. शेवाली बाहेर. शेवकर बापू. नुकसान झाला. अरे द्यावा. तर शेवचं नुकसान झालेलं आहे. परत आता बापूनी बापूची चाल आहे. शेवचं नुकसान करून घेतले. बापूनी मोठा काना टाकलाय. आता आपण लाईव्ह मध्ये बघू मासं. तर चला. तुम्ही पाहू शकता इथं मासं चालले ना. हळू चालले. गडबड होईल आता काहीतरी माशांची. तुम्ही बघा. तरी याच्यात मासं मी आता 2 जाताना बघितलं. ती कसं समजत. इथं लाईटचं रिफ्लेक्शन येते. आपण इकडे जाऊन बघू. तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता. आतमध्ये ते 1-2 मासे गेलेले आहेत. ते बघा शेपटी हलवताना आला बघा.
एक दोन मासे आतमध्ये गेलेले आहेत आणि इथे हालचाल चालली, मोठी हालचाल आहे. माशांची किती गर्दी झालेली तुम्ही बघू शकता. आतमध्ये पण मासे आलेले आहेत. ती बघा शेव हलवतात. ती बघा मोठी गडबड झालेली आहे. मासा आपल्या संघासाठी काय करू शकतात तर पाहूया. खूप अशी गडबड माशांमध्ये चुरशीची लढत पाहू शकता. शेवयाचा रेंदा केलेला आहे. शेवयाचा रेंदा झालेला आहे. परत एकदा या मैदानात वरच्यावरी माशांचा झालेला आहे. पाहू शकता हा सामना शेवेचा केला खुलखुलाट. परत एकदा खूप चांगल्या अशा प्रकारे माशांचा धावेची संख्या वाढू शकते. तर आपली शेव खपेल पण मासे काय खपणार नाहीत. कुठेतरी शेव कमी झालेली आहे आपली या मैदानात. तर हे बघा आपल्या संघामध्ये बरेच असे मासे गुंतलेले आहेत. तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवले आहेत मी, कारण की हे प्रक्षेपण फक्त दीपक म्हात्रे दाखवू शकते. तुम्ही पाहू शकता माशांची खूप सारी मजा झालेली आहे. पण आता त्यांची मजा आम्ही करणार ना, आम्ही त्यांची मजा घेणार. तर काही क्षणातच आता शेवेचा खात्मा होऊ शकतो असं मला तर वाटतोय. खूप सारे मासे तर पहा कसे आहेत. बापूंनी इथली बाटली इथं आणलेली आहे ना, तुम्ही पाहू शकता. माशांनी त्यांचा काम पुरेपूरपणे केलेलं आहे. बापूची काहीतरी ही आयडिया चांगल्या अशा प्रकारे कामात आलेली आहे. बापू ती शेव आपण काढू शकता का, कारण की शेवेचा आपल्याला खूप कमतरता भासत आहे. परत एकदा बापूने आपले जाल त्या पाण्यात टाकलेलं आहे. याच्यात तर खूपच मासे आलेले आहेत असं मला तर माहिती आहे. माझ्या माहितीनुसार याच्यात जवळजवळ आता 20-25 मासे आरामात आलेले असतील. तर पाहू शकता तुम्ही. बघा बाटलीत मासे खेळतात, त्यांचा खेळ आम्ही करणार. आम्ही म्हणजे आता ताईला भेटेल ते खायला. आज माझा उपवास आहे, मंगळवार आहे, आज उपवास आहे. पण पाहूया. चांगला असं डोकं लावून बापूने कुठली तरी वेगळी आयडिया आणलेली आहे. पण त्या आयडियाचा काहीतरी फायदा तो दिसत आहे आपल्याला. तर बापूने इथे टाकले बाटली. हे बघा बाटलीचा कलर चेंज करून लावले इथं. मासं तर परत आल्यान पण सालं जाईत ना आता आतमध्ये. तर कसा काय करायचा काय समज नाही. तरी इथं नाही तर इथं आहे ना, या बाटलीने ना डायरेक्ट कालूक करून ठेवले मासे. एवढं मासं आले नाला हल्ली. जो किती मोठा मासा आहे पण साला आतमध्ये जायचंच नाही. या बाटलीने लय मासे झाले ना आतमध्ये. आता कुठंतरी ताई आज खुश होईल. वल्लातले चांगले असे मासे तिला खायला भेटतील. कारण ओल पण आमचं चांगला असं सुंदर असा ओल आहे. इकडचा तिकडचा सगळा दिसतंय. एवढा भारी ओल आहे आमचा. तर काय यांना या बाटलीला कोण सध्या भाव देईस ना. ह्याच्यानं आहे ना मासं पण जास्त भाव नाही. जास्त भाव हिलाच भेटतं. हे बघा हे चाललंय आतमध्ये जाईल का घुसताच येत नाही त्याला. लय मोठा आहे म्हणून. हे बघा एकदम मोठं आहे. हे बघा बाटलीचा बुच्चो हे बारका, त्याला जमच नाही जायला. तो इकडून तिकडून निसता फिरतोय, गोल गोल फिरे मारते. बघा या इथनं एंट्री चालली त्यांची सगळ्यांची. हे बघा एंट्री बघा. एंट्रीला महत्व आहे. अगं भय निसता कचरा ग. अगं बया बादशाह साहेब वय करायला गेलते. त्यांना बोलून आणला. बरं आपल्या बाटल्या काढण्यात मला साथ द्या. आणि हे मासे पाहू शकता तुम्ही. ते एवढे मासे आलेले आहेत या बाटलीत. हा एकदम लो क्वालिटीची म्हणजे कमी माशांचा बाटली आहे. आणि खरी बाटली तर मला तर वाटते ही
याच्यात मोठा मटेरियल आहे बापू. थांबा 2 मिनटं, मला चांगला असा अँगल घेऊ दे. हां, तर आता आपण आपली बाटली काढू शकता चांगल्या अशा अँगलमध्ये. हे तुम्ही पाहू शकता कसा कालोख केलेला आहे माशांनी. आडवी धरा बापू, आडवी आडवी. इकडे इकडे पडतील, इकडे पडतील, उलटी उलटी. अरे बाबा बाबा, अगं भय 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 माझा पिंट्या, कसा काम आहे. बापू वरती उभे राहा, मला पाहू दे. हां, थांबा थांबा. ओके, हे बघा कसं वाटलीत माशांचं काम काढलेलं आहे. तर अशा बरोबर त्या दिवशी आपण ही आयडिया वापरली नव्हती, तर आज बापून ही आयडिया मारली. बापू तुम्ही ही आयडिया आणली कुठं ना? कुणीतरी वालांना लावलेली बाटली भेटली त्याच्यावर घेतली. अरे बाबा बाबा, बापून म्हणजे चांगला असा आपला खेळी चांगली केलेली आहे. तर चला आता हे मासं घेऊन आता ताईला देऊ. भाऊ आले आणि घरी त्याच्या भाऊनं देऊ ना मुकलो. मासं नुसतं केलतान खालं ना, आता शेव, आता खा शेव. चला प्रकारे आता आपण बाटले डायरेक्ट घरी आले मी इथं. ते या डायरेक्ट आता या पाण्यात टाकतो मासे आहे ते. त्यानावर तुमची मजा तुम्ही सध्या इथं घ्या. याच्यात एवढंच भेटले. ही बारकी बाटली ही मोठी बाटली आहे. हां देतो थांब. शेट पाडला, शेटला पकडला, शेटला टाकला. ते याच्यात आहेत ते आपण त्याच्यात टाकूया. हे अरे यार, आलो आलो, चला चला चला. अरे आई मासं पडलो. अरे बाबा बाबा द्यावा. अरे जाईत का नाही? तर आता तुम्ही पाहू शकता एवढं मासे आहे. तर ताईचा कोड्यास झालेला आहे. तर आता अशा प्रकारे हे मासे मी तुला दाखवलेले आहेत तुम्हाला. ए थांब रे बाबा, कुठे रे गेला? अरे बाबा हो या शिद आईला. अरे ते आपले मासे इथे झालेले आहेत. कुठे? हां हे एक मासा बाई. मासे शेट थांब थांब, कुठे चाललास? एवढ्या माशांचं ताईचं काम झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा मी ब्लॉग थोडक्यातच एंड करतो आणि लवकरच तुम्हाला सेंड करतो. तर अशा प्रकारे मी तुमची रजा घेतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, महालक्ष्मी मातेची जय आणि गुड बाय. चलो.